हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ डेक्कन आय एस. तर अंडर करंटच्या सिरीजमध्ये आज आपण 27th लेक्चर बघतोय, ज्याच्यामध्ये की आपण GS3चा जो काही आपला पेपर आहे त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी, तर यातले जे काही करंट अफेअर्स असतात तर ते आपण इथे ब्रीफमध्ये डिस्कस करत असतो. तर आजचा जो काही टॉपिक आहे डिस्कशनचा तो एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे. तर एन्व्हायरमेंटचा सिलेबस आधी पाहूया. तर त्याच्यामध्ये आपल्याला कन्झर्वेशन आहे, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. जर तुम्ही आपल्या काही प्रिव्हियस लेक्चर्स पाहिले असतील तर त्याच्यामध्ये आपण एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट जे आहे ते एका लेक्चरमध्ये कम्प्लिटली डिस्कस केलं होतं. त्याच्यानंतर पोल्युशन दॅट इज एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन, म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये जे काही पोल्युशन्स आपण करतोय त्याचे टाईप्स काय असतात, त्याच्यामुळे काय इफेक्ट्स होतात, ठीक आहे, इल इफेक्ट्स काय आहेत, त्याच्यावरती आपण कसं मिटिगेट करू शकतो किंवा आपण त्याला कसं कंट्रोल मिनिमाइज करू शकतो. तर हा जो काही सगळा मुद्दा आहे तो इथे येतो. आणि कन्झर्वेशन म्हणजे जो काही फ्लोरा फौना या अर्थवरती प्रेझेंट आहे तर त्याचं कन्झर्वेशन आपण कुठल्या टाईपनी करू शकतो, त्याच्यासाठी आपण काय लॉज बनवले आहेत, काय इम्प्लिमेंट केले आहेत, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथे कन्झर्वेशनच्या अंडर येतात. तर याच्यामध्ये आपण टायगर प्रोजेक्ट जे होतं ते, त्याच्यानंतर चीतर इंट्रोडक्शन होतं, तर हे आपण इथे कंप्लीट केलं होतं. तर आजचा जो काही मुद्दा आहे तो कन्झर्वेशनच्या अंडर येतो, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट, ठीक आहे. तर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट जे आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस करण्यात आलेले आहेत किंवा ते जे बिल आहे ते पास केलं होतं, त्याच्यामध्ये काय अमेंडमेंट्स करण्यात आलेले आहेत, तर याच्याबद्दल आज आपण पाहणार आहोत. तर लोकसभेमध्ये वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये अमेंडमेंट्स करण्यात आले. मग वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आहे काय, कशासाठी आहे, त्याच्यानंतर काय बदल करण्यात आले आणि बदल केले तर तो पहिला कसा होता, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी इथे आपण थोडक्यात पाहणार आहोत. तर बघा की वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन किंवा अमेंडमेंट बिल 21 तर कशाशी निगडीत आहे किंवा काय एम काय होता. तर द बिल सिक्स टू इन्क्रीज द स्पीसीज प्रोटेक्शन अंडर द लॉ अँड रेग्युलेट इंटरनॅशनल ट्रेड इन स्पेसिमेन्स ऑफ वाईल्ड ॲनिमल्स अँड प्लांट्स इन वे दॅट इट डज नॉट थ्रेटन द सर्वायवल ऑफ द स्पीसीज. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण एन्व्हायरमेंटवरती काय आहोत, टोटली डिपेंड आहोत. तर अशा वेळेला जे काही ॲनिमल्स आहेत, प्लांट्स आहेत, तर त्यांचा जो काही ट्रेड आहे, ठीक आहे, जो काही व्यापार होतो तो अशा पद्धतीने व्हावा किंवा तो इतका रेग्युलेटेड असावा की इंटरनॅशनल ट्रेड अंडर लॉ, आणि तो कसा असावा, रेग्युलेटेड असावा, जेणेकरून की त्यांच्या सर्वायवलसाठी किंवा त्यांचं जे काही लाईफ आहे तर त्याला थ्रेटन न करता आपण जो काही आहे तो आपण इथे केला पाहिजे. तर हे जे काही बिल आहे इट सीक्स टू इन्क्रीज द प्रोटेक्शन ऑफ स्पीसीज अंडर द लॉ. तर लॉची मदत घेऊन काय करतो इथे आपण त्यांच्या स्पीसीजच्या जे प्रोटेक्शन आहे त्याला आपण जास्त स्ट्रेंथन करतोय. तर इथे बघूया की बिल काय म्हणतं. दॅट इज इट वॉज इंट्रोड्यूस्ड इन लोकसभा by the environment minister of environment, forest and climate change. It seeks to amend the wildlife protection act 1972. तर आपल्याला माहिती आहे 1972 मध्ये जी 5 जूनला स्टॉकहोम कॉन्फरन्स झाली होती, तर तिथून एन्व्हायरमेंट हा जो काही मुद्दा आहे तो चर्चेत आला. त्याच्यानंतर प्रत्येक देशाने आपापल्या परीने तिथे कॉन्ट्रीब्युशन केलं आणि आज आपण बघतोय की काय आहे की आपल्याकडे एन्व्हायरमेंट एक अशी एन्व्हायरमेंट आणि फॉरेस्ट क्लायमेट चेंज अशी एक वेगळी मिनिस्ट्री आहे. त्याच्यानंतर आपण एन्व्हायरमेंटसाठी वेगवेगळे लॉज बनवले आहेत, जसं वॉटर कन्झर्वेशनचा आहे, पोल्युशन कंट्रोलचा आहे, स्पेशली एअर पोल्युशनचा आपण पाहतो. त्याच्यानंतर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आहे, ठीक आहे. तर हे सगळे लॉज आहेत ते तिथूनच आपण काय म्हणतो स्टॉकहोम कॉन्फरन्सपासूनच आपण काय केलेले आहेत, इव्हॉल्व केलेले आहेत. तर इंडिया हा फर्स्ट कंट्री होता जेणेकरून की इंडिया हा फर्स्ट कंट्री होता जो की त्याच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये हा जो काही लॉ आहे तो तिथे देण्यात आला. आपल्याला माहिती आहे की जे आपले DPSP आहेत म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण जे मेन्शन केलेले आहेत, ठीक आहे, ते प्रोव्हिजन्स आपण पाहूया. तर इंडिया ही फर्स्ट कंट्री होती जिचे कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन होतं की ते वाईल्ड लाईफसाठी काय ॲक्शन घेत आहे, ठीक आहे, आफ्टर 1972 आफ्टर द स्टॉकहोम कॉन्फरन्स. तर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट पण 1972 मध्ये पास केला होता किंवा बिल्ड केला होता. तर इट सिक्स टू इन्क्रीज द स्पीसीज प्रोटेक्शन अँड द लॉ इम्प्लिमेंट्स द साईट्स. तर साईट्स काय आहेत बघूया आता. दॅट इज कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पीसीज ऑफ वाईल्ड फ्लोरा अँड फोना. म्हणजे फ्लोरा फोना जो काही आहे त्याचा इंटरनॅशनल ट्रेड म्हणजे बॉर्डर अक्रॉस जो ट्रेड आहे तर त्याला रेग्युलेट करणारा जो काही लॉ आहे तर तो साईट्समध्ये येतो. तर तो काय सांगतो, इट इज अन इंटरनॅशनल ॲग्रीमेंट इन विच स्टेट्स अँड रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशन ऑर्गनायझेशन पार्टिसिपेट वॉलेंटरीली. तर इथे कंपल्शन नाही आहे, वॉलेंटरली तुम्ही पार्टिसिपेट करू शकता अशा ट्रेडमध्ये जे बॉर्डर अक्रॉस होतं आणि जे रिजनल आणि इकॉनॉमिक इंटिग्रेशन
इंटिग्रेशन ऑर्गनायझेशन आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर रिझल्ट ऑफ रेझोल्युशन अडॉप्टेड इन 1963. तर हे जे काही रेझोल्युशन होतं की व्हॉलंटरीली आम्ही पार्टिसिपेट करू यांच्या ट्रेडमध्ये, जे की बॉर्डर अक्रॉस होतं, तर 1963 हे अडॉप्ट केलं गेलं होतं. त्याच्यानंतर एंटर्ड इन टू द फोर्स इन जुलै 1975 हे फोर्समध्ये आलं. त्यानंतर याच्यामध्ये 184 कंट्रीज आहेत सध्या ज्या पार्टिसिपेट करतात साईट्समध्ये. देर आर 184 कंट्रीज. तर इथे काय सांगण्यात आलेलं आहे, हे जे काही आहे ते युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम दॅट इज UNEP जे आहे त्याच्या अंडर हे काय केलं जातं, ॲडमिनिस्टर केलं जातं. आणि याचा एम काय आहे की इंटरनॅशनल ट्रेड इन स्पेसिमेन्स ऑफ वाईल्ड ॲनिमल्स अँड प्लांट्स डज नॉट थ्रेटन द्या सर्वायवल. तर परत प्रश्न सर्वायवलचा येतो. जे काही सर्वायवल आहे प्लांट आणि ॲनिमल्सच्या स्पीसीजचं, तर ते काय होऊ नये, इथे थ्रेटन होऊ नये, तर याची काळजी घेऊन आपण त्यांचं काय केलं पाहिजे, ट्रेड केलं पाहिजे. तर याची जी काळजी आहे ती ही जी काही संस्था आहे दॅट इज इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे साईट्स, तर ती इथे घेत असते. तर हिला आपण काय केलेलं आहे, आत्ताचं जे काही अमेंडमेंट बिल आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. तर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट काय आहे की एक फ्रेमवर्क आहे ज्याच्यामध्ये वेरियस स्पीसीज ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स इन्क्लूड केलेले आहेत. मॅनेजमेंट ऑफ द हॅबिटॅट अँड रेग्युलेट द कंट्रोल ऑफ ट्रेड इन वाईल्ड ॲनिमल्स अँड प्लांट्स. तर फक्त वाईल्ड ॲनिमल्स आणि प्लांट्सचा ट्रेड रेग्युलेट केलेला नाही आहे, तर त्यांचा जो हॅबिटॅक्ट आहे, ठीक आहे, म्हणजे हॅबिटॅक्ट लॉस झाला तर स्पीसीज एक्सटिंक्ट होतात आपण पाहिलं होतं, तर त्याचप्रमाणे त्यांचा जो काही हॅबिटॅक्ट आहे तो सुद्धा इथे रेग्युलेट केला जावा याची काळजी घेतली जाते. त्यानंतर द ॲक्ट एनलिस्ट द शेड्यूल ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स दॅट प्रोव्हाइडेड व्हेरियस डिग्रीज ऑफ प्रोटेक्शन अँड मॉनिटर्ड बाय द गव्हर्नमेंट. तर बघा खूप साऱ्या स्पीसीज आपल्याकडे प्रेझेंट आहेत, तर प्रत्येक स्पीसीजला आपण इक्वल प्रोटेक्शन देत नाही, तर असे आपल्याकडे काय आहेत, शेड्यूल्स आहेत, शेड्यूल 1 to 6. तर अशा शेड्यूल्समध्ये व्हेरियस डिग्री ऑफ प्रोटेक्शन प्रोव्हाइड केलं आहे प्लांट्स आणि ॲनिमल्सला. तर मोस्टली ॲनिमल्सला प्रोव्हाइड केलेलं आहे. जसं आपल्याला माहिती आहे टायगर हा नॅशनल ॲनिमल आहे, तर त्याला फर्स्ट शेड्यूलमध्ये ठेवलेलं आहे आणि हायेस्ट डिग्री ऑफ प्रोटेक्शन दिलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर 3rd, 4th, 5th आणि 6th शेड्यूलमध्ये जे आहेत ते लिस्ट किंवा जे लेसर डिग्री ऑफ प्रोटेक्शन डिझर्व करतात किंवा लेसर डिग्री ऑफ प्रोटेक्शन ज्यांच्यासाठी गरजेचं आहे, तर असे तिथे डिग्री ऑफ प्रोटेक्शन हे काय केलेलं आहे, प्रोव्हाइड केलेलं आहे, मॉनिटर केलेलं आहे आणि ते अंडर गव्हर्नमेंट होत असतं. त्यानंतर सिलेंट फीचर्स काय आहेत, तर जसं आपण म्हटलं की प्रोहिबिशन ऑफ हंटिंग, तर हंटिंग इथे प्रोहिबिटेड आहे, म्हणजे आपण कुठल्याही स्पीसीजची मुक्तपणे हंटिंग करू शकत नाही. तर याच्यामध्ये शेड्यूल्स 1, 2, 3 and 4 आहेत. त्यानंतर सेटिंग अप ऑफ बोर्ड्स, तर वेगवेगळे बोर्ड सेटअप केलेले आहेत जेणेकरून की काय अथॉरिटी दिलेली आहे की जर काही मिसबिहेवियर, मिसकंडक्ट, मिसयूज कुठल्या लॉचा होत असेल तर तिथे काय एक अथॉरिटी आहे जी त्याला गव्हर्न करते. तर ती काय करते, नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ अँड स्टेट बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ, तर ती काय करते, एक स्टॅट्युटरी बॉडी आहे जी रिस्पॉन्सिबल आहे ॲडवायझिंग गव्हर्नमेंट ऑन वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन. तर वाईल्ड लाईफचे कन्झर्वेशन जे आहे ते कुठल्या पद्धतीनं केलं पाहिजे, कुठल्या पद्धतीनं झालं पाहिजे, काय केलं पाहिजे, तर याच्यासाठी ॲडवायझरी बॉडी आहे जी कन्झर्वेशन रिव्ह्यूविंग आणि अप्रूव्हिंग व्हेरियस प्रोजेक्ट्स रिलेटेड टू वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन. तर वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनच्या दृष्टिकोनातून जे काही प्रोजेक्ट्स आहेत तर त्याला कसं रिवाईव्ह केलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे, इम्प्लिमेंटेशन्स बदल काय काय केले पाहिजे, तर याच्याबद्दल जे काही डिसिजन्स तिथे घेतले जातात किंवा तिथे जे काही ॲडवायझिंग केलं जातं तर ह्या बॉडी थ्रू केलं जातं. त्यानंतर नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी, जो काही प्रोजेक्ट टायगर आपण बघतो, ठीक आहे, टायगर प्रोजेक्ट टायगर आणि टायगरच्या कन्झर्वेशनसाठी घेतलेले जे काही स्टेप्स आहेत तर ही बॉडी कंडक्ट करत असते. त्यानंतर ही आहे 2005 कॉन्स्टिट्यूट केली गेली होती स्ट्रेंथनिंग द टायगर कन्झर्वेशन. तर आपल्याला माहिती आहे की आपण बघतोय टायगरचं पहिली जी संख्या होती ती खूप कमी होती, ठीक आहे. आत्ता आपण या गेल्या 8-10 वर्षात बघतोय की संख्या बरीच वाढलेली आहे. तर आपण म्हणतो की जे काही श्रेय आहे ते या नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटीला जातं. त्यानंतर सेंट्रल झू अथॉरिटी प्रोव्हाइड्स द रेकग्निशन टू झूज, म्हणजे झू एखादं आपण चिडियाघर जे म्हणतो, ठीक आहे, तर तिथे काय आहे की या झूज बनवण्यासाठी जे काही अथॉरिटी आहे दॅट इज सेंट्रल झू अथॉरिटी, वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो दॅट इज, तर काही ॲनिमलसोबत जर काही वाईल्ड ॲनिमलसोबत जर काही क्राईम होत असेल तर त्याचं कंट्रोलिंग, मॅनेजमेंट आणि ते क्राईम डिटेक्ट करणं, त्याला रिड्यूस करणं, ठीक आहे. तर हे जे काही गोष्टी आहेत दॅट इज कॉम्बॅक्ट ऑर्गनाइज वाईल्ड लाईफ क्राईम इन कंट्री. तर ही जी काही संस्था आहे दॅट इज वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो इथे पाहत असते. त्यानंतर कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स, म्हणजे आत्ता म्हटलं आपण की इंडिया ही फर्स्ट कंट्री आहे जी कॉन्स्टिट्यूशनली प्रोव्हिजन्स दिलेले आहेत
कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे की आपण काय करतो, वाईल्ड लाईफला प्रमोट करतो किंवा कन्झर्वेशनसाठी आपण स्टेप्स घेतो, तर ते कुठले आहेत, तर 42nd अमेंडमेंट आहे 1976, ज्याच्यामध्ये फॉरेस्ट प्रोटेक्शन, वाईल्ड लाईफ, ॲनिमल्स अँड बर्ड ट्रान्सफर्ड फ्रॉम स्टेट टू कॉन्करंट लिस्ट, म्हणजे स्टेटकडे हा मुद्दा होता पण तो काय केलेला आहे आपण नंतर कॉन्करंट लिस्टमध्ये तो ट्रान्सफर केलेला आहे. त्यानंतर आर्टिकल 51मध्ये जे आपण बघतो की DPSPमध्ये येतं, तर फंडामेंटल ड्युटी ऑफ एव्हरी सिटिझन टू प्रोटेक्ट अँड इम्प्रूव्ह द नॅचरल एन्व्हायरमेंट इन्क्लुडिंग फॉरेस्ट आणि वाईल्ड लाईफ. तर फॉरेस्ट आणि वाईल्ड लाईफ यांच्या कन्झर्वेशनसाठी प्रत्येक सिटिझननी काय केलं पाहिजे किंवा आपापल्या परीने काय कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे हे 51 आर्टिकल ए सांगतं आपल्याला. तर आर्टिकल 48A स्टेट शल एंडेअर टू प्रोटेक्ट अँड इम्प्रूव्ह द एन्व्हायरमेंट अँड टू सेफगार्ड फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ इन द कंट्री. तर स्टेट म्हणजे गव्हर्नमेंटचा काय रोल असला पाहिजे किंवा गव्हर्नमेंटनी काय स्टेप्स घेतले पाहिजेत जेणेकरून की जे काही वाईल्ड लाईफ आहे त्याचं सेफगार्डिंग आणि त्याचा आपण म्हणतो की ओव्हरऑल त्याच्यामध्ये आपण इम्प्रूव्हमेंट कसे करू शकतो. ठीक आहे, तर हे DPSP दॅट इज डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल स्टेट पॉलिसी हे 2-3 आर्टिकल्स इथे आपण मेन्शन केलेले आहेत. त्यानंतर द ॲक्ट हॅज 6 शेड्यूल्स फॉर प्रोटेक्शन ऑफ प्लांट्स स्पेशली प्रोटेक्टेड फॉर ॲनिमल्स अँड वर्मिन स्पीसीज. तर बघा आपण म्हटलं की जो काही लॉ होता, ठीक आहे पहिला, तर त्याच्यामध्ये 6 शेड्यूल्स होते, 1st, 2nd, 3rd, 4th, 5th आणि 6th. तर आत्ता जो काही चेंजेस करण्यात आलेले आहेत तर त्याच्यामध्ये 4 शेड्यूल्स करण्यात आलेले आहेत, 6पासून 4वरती गेलो आहे आपण. ठीक आहे, तर जो काही पहिला शेड्यूल होता तर तो कशासाठी होता, तर बघा द बिल रेड्युसेस द टोटल नंबर ऑफ शेड्यूल्स टू 4 by 6. दॅट इज शेड्यूल 1 काय आहे की स्पीसीज दॅट विल एन्जॉय द हायेस्ट डिग्री ऑफ प्रोटेक्शन, म्हणजे टायगर आहे, लायन आहे, ठीक आहे, अशा ज्या काही स्पीसीज आहेत तर त्यांना काय आहे हायेस्ट डिग्री ऑफ प्रोटेक्शन जे आहे ते इथे प्रोव्हाइड करावं असं या 1st शेड्यूलमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर शेड्यूल 2nd फॉर स्पीसीज दॅट सब्जेक्ट टू लेसर डिग्री ऑफ प्रोटेक्शन, म्हणजे 1stपेक्षा 2nd जे काही शेड्यूल आहे त्याच्यामध्ये काय आहे की 1st शेड्यूलमध्ये जे ॲनिमल्स येतात त्यांना हायेस्ट आहे, तर 2nd शेड्यूलमध्ये आहे की लेसर डिग्री ऑफ प्रोटेक्शन जे ॲनिमल्सला प्रोव्हाइड केलं जातं ते ॲनिमल्स इथे एनलिस्ट केलेले आहेत. त्यानंतर 3rdमध्ये कवर केलेलं आहे प्लांट्स, म्हणजे जे काही आपण प्लांट्स पाहतो तर ते सगळे प्लांट्स काय केलेले आहेत तर ते 3rd जे काही शेड्यूल आहे त्याच्यामध्ये कवर केलेले आहेत. त्यानंतर इट रिमूव्स द शेड्यूल ऑफ वर्मिन स्पीसीज. तर जो काही 4th शेड्यूल होता जो की 5th शेड्यूल होता जो की वर्मिन स्पीसीजसोबत रिलेट करायचा, तर तो वर्मिन स्पीसीजचा जो 5th शेड्यूल आहे तो पूर्णपणे काढण्यात आलेला आहे. वर्मिन स्पीसीज म्हणजे अशा स्पीसीज असतात ज्या की एकतर डिसीज कॅरी करतात किंवा जे काही आपलं फूड क्रॉप्स आहेत तर त्यांना खूप जास्त डॅमेज करतात. ठीक आहे, जसं रॅट, रॉडंट्स, त्यानंतर वाईल्ड बोर आहे, वाईल्ड पिग्ज आहेत, तर हे जे काही आहेत ते वर्मिन स्पीसीज आहेत. तर अशा स्पीसीजला पण प्रोटेक्शन दिलं गेलं होतं. तर हा शेड्यूल जो आहे तो इथे काय केलेला आहे काढण्यात आलेला आहे. स्मॉल ॲनिमल्स दॅट कॅरी डिसीज अँड डिस्ट्रॉय द फूड, दॅट इज वर्मिन स्पीसीज म्हटलं जातं त्यांना. त्यानंतर यांना मारायची जी काही असते ती टोटली परमिशन दिलेली असते. ठीक आहे, म्हणजे वर्मिन स्पीसीजला किल करण्यासाठी तुम्हाला काही एक पेनॅलिटी किंवा काही एक आपण म्हणतो शिक्षा इथे होत नाही, तर त्यांना फ्री हँड दिलेला असतो किल करण्यासाठी. ठीक आहे, त्यानंतर इट इन्सर्ट्स न्यू शेड्यूल ऑफ फॉर स्पीसीज लिस्टेड इन द अपेंडिक्स अंडर साइट्स. तर इथे काय केलेलं आहे, जे 6 शेड्यूल्स होते त्याच्यापासून 4 शेड्यूलवर आपण गेलेलो आहोत आणि जे काही नवीन शेड्यूल एनलिस्ट केलेलं आहे तर त्याच्यामध्ये साइट्स अंडर ज्या काही स्पीसीज येतात, साइट्स म्हणजे आपण आत्ताच पाहिलं की जो काही इंटरनॅशनल एंडेंजर्ड स्पीसीजचा ट्रेड केला जातो, ठीक आहे, तर त्या ज्या काही स्पीसीज आहेत त्या इथे एनलिस्ट केलेल्या आहेत, तर या नवीन शेड्यूलमध्ये त्या ॲड केलेल्या आहेत. त्यानंतर इन्व्हॅझिव्ह एलियन स्पीसीज काय आहेत, तर इन्व्हॅझिव्ह एलियन स्पीसीज म्हणजे एका सर्टन एरियामध्ये त्या नोन नसतात, मग त्या तिथे इंट्रूड होतात आणि तिथे त्यानंतर स्प्रेड व्हायला लागतात आणि जो तिथला नेटिव्ह क्रॉप आहे किंवा नेटिव्ह ॲनिमल आहे तर त्याला हार्म करतात, डिस्ट्रॉय करतात, दॅट इज इन्व्हॅझिव्ह स्पीसीज. ठीक आहे, तर इट एम्पॉवर्स द सेंट्रल गव्हर्नमेंट टू रेग्युलेट ऑर प्रोहिबिट द इम्पोर्ट, ट्रेड अँड पोझेशन अँड ऑर पॉलिफरेशन ऑफ इन्व्हॅझिव्ह एलियन स्पीसीज. Invasive alien species refer to plant or animals which are not native to India but whose introduction may adversely impact the wildlife or its habitat. म्हणजे एखादा जो काही प्राणी आहे किंवा एखादी वनस्पती आहे किंवा आपण त्याला प्लांट और ॲनिमल म्हणतो तर ती इंडियाला नेटिव्ह नसते, पण जेव्हा आपण इंटरनॅशनल ट्रेड करतो तर ती इथे आणली जाते आणि मग इथला जो काही हॅबिटॅक्ट आहे त्याच्यामध्ये ती सेट होते आणि मग इथला जो काही नॅचरल हॅबिटॅक्ट आहे ती त्याला डिस्ट्रॉय करायला लागते. तर दॅट इज एलियन इन्व्हॅझिव्ह स्पीसीज. then central government may authorize any officer to seize,
अँड डिस्पोज ऑफ इन्व्हॅझिव्ह एलियन स्पीसीज. तर अशा एलियन स्पीसीज किंवा इन्व्हॅझिव्ह एलियन स्पीसीज जर कुठे आढळल्या तर गव्हर्नमेंट फ्री हँड देते तिथल्या अथॉरिटीला किंवा तिथल्या ऑफिसर्सला की तिला सीज करण्याचा. ठीक आहे. त्यानंतर अथॉरिटी कुठल्या कुठल्या आहेत बघा. द बिल प्रोव्हाइड्स फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट टू डेझिग्नेट मॅनेजमेंट अथॉरिटी विच ग्रांट्स एक्सपोर्ट इम्पोर्ट परमिट्स फॉर ट्रेड ऑफ स्पेसिमेन्स. म्हणजे जेव्हा आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो तर तेव्हा जो काही ट्रेड केला जातो तर त्याचा जे काही रेग्युलेशन आहे ते इथे करायला हवं. त्यानंतर इम्पोर्ट एक्सपोर्ट ट्रेड ऑफ स्पेसिमेन्स फॉर एव्हरी पर्सन एंगेजिंग इन द ट्रेड शेड्यूल मस्ट रिपोर्ट द डिटेल्स ऑफ ट्रान्झॅक्शन टू द मॅनेजमेंट अथॉरिटी. म्हणजे जे काही चेन म्हणतो की एकीकडे इम्पोर्ट स्टार्ट होतो आणि एकीकडे जाऊन तो एंड होतो, दॅट इज इम्पोर्ट एक्सपोर्ट. तर या चेनमध्ये जे कोणी इन्वॉल्ड आहेत, ठीक आहे, म्हणजे स्टेप बाय स्टेप जे कोणी इन्वॉल्ड स्पीसीज आहेत किंवा इथे म्हणून आपण ट्रेड करणारे जे ह्युमन्स आहेत तर त्यांना अशा अथॉरिटीने सांगितलेलं आहे की जे काही रिपोर्ट्स आहेत इंटरमिडिएटली तर ते काय करायचे, ते सबमिट करायचे. ठीक आहे. त्यानंतर द बिल प्रोहिबिट्स द पर्सन फ्रॉम मॉडिफाईंग रिमुव्हिंग अँड आयडेंटिफिकेशन ऑफ द स्पेसिमेन. म्हणजे जो काही मार्क आहे, आपण जो प्लांट आणि ॲनिमल्सला किंवा प्लांट आणि ॲनिमल्सच्या स्पीसीजला जो काही आपण मार्क त्यांना देत असतो वाईल ट्रेडिंग, ठीक आहे, तर तो मार्क किंवा त्याचं काही स्पेसिमेनला दिलेला एक सिम्बॉल आहे तर तो न रिमूव्ह करता तुम्ही तो काय करावा, ट्रेड करावा, याची सुद्धा ही अथॉरिटी काय घेत असते, काळजी घेते. त्यानंतर सायंटिफिक अथॉरिटी विच गिव्स ॲडवाईस ऑन एस्पेक्ट्स रिलेटेड द इम्पॅक्ट ऑन द सर्वायवल ऑफ स्पेसिमेन्स बीइंग ट्रीटेड. म्हणजे आपल्याला हवं म्हणून आपण त्या स्पीसीजला आपण काय करतो, इम्पोर्ट करतो, एक्सपोर्ट करतो आहे. पण जर त्या स्पीसीजच्या सर्वायवलवरती जर काही प्रॉब्लेम येत असेल तर एक सायंटिफिक अथॉरिटी आहे जी तुम्हाला ॲडवाईस देते की यू मस्ट डू इट ऑर नॉट. म्हणजे तुम्ही ते करावं की न करावं, जेणेकरून की ती जी स्पीसीज आहे एकतर ती एक्सटिंक्ट होऊ शकते किंवा त्याचं जे काही सर्वायवल आहे ते थ्रेटन होऊ शकतं, त्याची संख्या कमी होऊ शकते किंवा ते तिकडे जाऊन एलियन इन्व्हॅझिव्ह स्पीसीजसारखी ॲक्ट करू शकते. तिथला जो हॅबिटॅक्ट आहे तो डिस्ट्रॉय होऊ शकतो का. तर हे जे काही अथॉरिटी आहे, सायंटिफिक अथॉरिटी, इथे तुम्हाला काय करत असते, या सगळ्या ॲडवाइसेस देत असते. तर आपण पाहिलं की वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट जो होता तर त्याच्यामध्ये 6 शेड्यूल्स होते. तर नवीन अमेंडमेंटनी त्याच्यात 4 शेड्यूल्स करण्यात आलेले आहेत. जो काही वर्मिन स्पीसीजचा होता तो रिमूव्ह केलेला आहे. त्यानंतर तिथे जो साईट्स जे आपण पाहिलं, इंटरनॅशनल ट्रेड ऑफ एंडेंजर्ड स्पीसीज, तर तो जो काही साईट्सचा अपेंडिक्स होता तो तिथे इन्सर्ट करण्यात आलेला आहे. त्याचा सिग्निफिकन्स पाहिला आपण. सो दिस वॉज अबाउट द वाईल्ड प्रोटेक्शन ॲक्ट विच वी डिस्कस्ड इन लेक्चर नंबर 27. ठीक आहे. तर हे लेक्चर नंबर 27 कन्झर्वेशन जे की एन्व्हायरमेंटचा सिलेबसचा फर्स्ट बीट येतो, ठीक आहे, आपण किंवा फर्स्ट पॉईंट येतो, तर त्याच्याबद्दल आपण डिस्कस केलं. तर या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. असेच लेक्चर्स घेऊन पुन्हा भेटू. टिल देन थँक्यू.